नमस्कार शेतकरी मित्रांनो, योजना कॉर्नर युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे हा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जारी केला जाऊ शकतो। यापूर्वी जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17वा हप्ता जारी केला होता। प्रधानमंत्री मोदी यांनी 18 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील वारसानी येथील 9.26 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना जो 17 हप्ता आहे तो टाकण्यात आला होता। या व्हिडिओमध्ये आपण 17वा हप्ता दुपारी 2 वाजता ऑक्टोबर मध्ये मिळणार का या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। अधिक शेतकऱ्यांसाठी 17वा हप्ता म्हणून 21,000 कोटीहून अधिक रक्कम जारी केली होती। यापूर्वी फेब्रुवारी मध्ये 16वा हप्ता सुद्धा देण्यात आला होता। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक जे आहेत ते 6,000 रुपये दिले जातात। कारण आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम एप्रिल, जुलै आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च अशा 3 जे हप्ते आहेत ते दिले जातात। थेट बँकेमध्ये 6,000 रुपये वार्षिक या योजनेद्वारे दिले जातात। शेतकरी मित्रांनो, अद्यापही आपल्याला 17,000 हप्ता मिळाला नसेल तर त्याचे 3 कारणे असू शकतात। ते म्हणजे लँड सेडिंग स्टेटस जे आहे ते नो असेल, किंवा आपली जर ई-केवायसी पेंडिंग असेल, किंवा आधारला जर बँक लिंक नसेल तर आपण आधारच्या वेबसाईटवर जाऊन किंवा CSC सेंटरवर जाऊन 17वा जो हप्ता आहे या 17व्या हप्त्याचं स्टेटस जे आहे ते तुम्ही काढू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी अद्यापही केली नसेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। योजनेच्या अधिकृत वेबसाईट नुसार PM किसान योजनेची नोंदणी अनिवार्य आहे आणि ई-केवायसी सुद्धा अनिवार्य केलेली आहे। OTP आधारित ई-केवायसी PM किसान पोर्टलवर उपलब्ध आहे। तुम्ही घर बसल्या PM किसान सन्मान निधी योजना या योजनेची घर बसल्या सुद्धा तुम्ही ई-केवायसी करू शकता। कारण की आधारचा OTP आणि मोबाईलचा OTP हे 2 जर OTP तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्हाला जे आहे ते OTP मिळून जाईल आणि तुमची ई-केवायसी घर बसल्या कुठेही तुम्ही घर बसल्या करू शकता। OTP आधारित ई-केवायसी मात्र बायोमेट्रिक ई-केवायसी तुमच्या जवळच्या CSC केंद्राशी संपर्क साधला जाऊ शकतो आणि तुम्ही तिथे जाऊनच बायोमेट्रिक च्या द्वारे ई-केवायसी करू शकता। तसेच शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे लाभधारकांना कशी जी पात्रता आहे, कशी लाभधारकांना कशी तपासता येईल स्थिती, ते अनेक शेतकऱ्यांना स्टेटस चेक करता येत नाहीत घर बसल्या। तर आपण या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही स्टेटस सुद्धा चेक करू शकता। तुम्हाला अधिकृत जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटला भेट द्यायची आहे। PM किसान सन्मान निधी योजनेची PM किसान GVin ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे तुम्ही तुमच्या घरबसल्या जे स्टेटस आहे PM किसान सन्मान निधी योजनेचं या योजनेचं स्टेटस तुम्ही घरबसल्या काढू शकता आणि CSC सेंटरवर जाण्याची सुद्धा गरज नाही। तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि नो युअर स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा आधार कार्ड आणि कॅप्चा टाकून गेट डाटा पर्याय निवडून तुमची जी स्थिती आहे ती स्थिती तुम्ही पाहू शकता। आणि लाभधारकाचे जर तुमचे नाव जर तपासायचं असेल तर कशा प्रकारे तपासायचं तर मी यामध्ये सांगणार आहे। पहा, PM किसानच्या अधिकृत वेबसाईट जी आहे PM किसान GVin या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता। गेल्याच्या नंतर बेनिफिट लिस्टवर क्लिक करा आणि क्लिक केल्याच्या नंतर राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक, गाव आपल्याला काय काय निवडायचं आहे शेतकरी मित्रांनो। पहा, राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र, जिल्हा कोणता असेल तुमचा ते निवडा, उपजिल्हा सुद्धा निवडू शकता, ब्लॉक म्हणजे तुमचं जे ग्रामपंचायत किंवा जे आधारित जे सेंटर आहे तुमचं तालुका असेल, ब्लॉक तालुका असेल तर तुम्ही निवडू शकता, गाव निवडू शकता। हे सर्व जे निवडलं असेल तर गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि त्यानंतर लाभधारी जी यादी आहे यादी सुद्धा देण्यात येत असते आणि अधिकृत जी वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करा। अन्यथा
फ्रॉड जे आहे ते होऊ शकतो। अन्यथा तुम्ही कोणत्याही क्लिकवर करू नका। फक्त अधिकृत जी वेबसाईट आहे PM किसानची अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या, दुसरं कोणत्याही वेबसाईटवर भेट देऊ नका। तसेच अधिकृत हेल्पलाईन सुद्धा तुमच्या PM किसान योजनेची इथे देण्यात आलेली आहे। तसेच PM किसान योजनेसाठी आता अर्ज सुद्धा काही शेतकरी बांधवांनी केलेले नाहीत। अद्यापही काही शेतकऱ्यांना करोड सुद्धा जे रजिस्ट्रेशन आहे ते अप्रूव्हल मिळालं नाही। कशा पद्धतीने अप्रूव्हल घ्यायचं मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहा, PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्याच्या नंतर आधारचा OTP आणि मोबाईलचा OTP टाकल्याच्या नंतर PM किसान योजनेचे सविस्तररित्या जे फॉर्म आहे ते CSC सेंटरवाले तुम्हाला भरून देतील आणि भरल्याच्या नंतर त्याची प्रिंट काढून तुम्ही संबंधित तुमच्या जवळच्या कृषी खात्यामध्ये जमा करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जे अप्रूव्हल आहे PM किसान महासन्मान निधीचं ते तुम्हाला अप्रूव्हल मिळून जाईल। पहा, तर EKYC करणं सुद्धा आता अनिवार्य केलेले आहे। आणि कस काय आणि का PM किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होत नाही, तर आता मी सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, काय होतं तर जेव्हा PM किसान महासन्मान निधी योजना सुरू झाली तेव्हापासून रजिस्ट्रेशन करणं सुरू आहे। जेव्हा रजिस्ट्रेशन तुम्ही 2019 मध्ये केले असेल तर तुम्हाला यशस्वीरित्या तुमच्या खात्यावरती पहिल्यापासून ते 17,000 म्हणजे 17 हप्ते 17 दुनी 34,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झालेले असतील। आणि जर 17 दुनी 34,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहेत, पण आता अद्यापही काही नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची म्हणजे आपला अप्रूव्हल लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो हप्ता आहे 17 हप्ता PM किसान महासन्मान निधी योजनेचा 17 हप्ता तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होईल आणि वार्षिक 6,000 रुपयाचा तुम्हाला लाभ होईल। शेतकरी मित्रांनो, CSC सेंटरवर जाऊन तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला EKYC करून घ्या। EKYC सहज होत असते। रजिस्ट्रेशन करते वेळेस लँड सेलिंग स्टेटस, आधार सेलिंग स्टेटस तसे सर्व चेक होत असतं। चेक झाल्याच्या नंतर तुम्हाला अप्रूव्हल मिळत असतं। अप्रूव्हल दिल्याच्या नंतर तुम्हाला 18व्या हप्त्यापासून हे जे येणारा 18 हप्ता आहे इथून सुरुवात होणार आहे। त्यामुळे अद्यापही रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या, अन्यथा तुम्हाला जो हप्ते आहे ते हप्ते मिळणार नाहीत। रजिस्ट्रेशन कुणी करायचं तर PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या नावे जमीन असणे आवश्यक आहे। त्यामुळे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता। तसेच EKYC पेंडिंग असेल तर करून घ्या, लँड सेलिंग स्टेटस नो असेल तर यस करून घ्या। तसेच EKYC आधार सेलिंग स्टेटस म्हणजे बँकेला जर आधारच लिंक नसेल तर ते सुद्धा दुरुस्त करून घ्या। ही होती अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।